नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. कडेगावला भरघोस निधी देणार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावा यासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांचे भाजपच्या सर्व नगरसेवकांसह पालकमंत्र्यांना निवेदन. कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कडेगाव शहरवासियांनी मोठ्या विश्वासाने कडेगावची सत्ता भाजपला दिली होती. शहरवासियांनी दाखवलेल्या विश्वासाला कोठेही गालबोट न लावता शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांबरोबर प्रत्येक प्रभागातील वाडी वस्तीवरील गटारी अंडरग्राऊंड करून रस्ते काँक्रिटीकरण करून दर्जेदार कामे केली असून शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी मोठा विकास निधीची आवश्यकता असल्याने कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व नगरसेवकांसोबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनात कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करण्यात आली असून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कडेगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना दिला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे, सभापती निलेश लंगडे, नगरसेवक हाजी मुख्तार पटेल, नगरसेवक अशफाक पठाण, नगरसेवक सुधाकर चव्हाण, नगरसेवक गणेश भोसले, नगरपंचायतीचे माजी गटनेते उदयकुमार देशमुख, प्रदीप राजपूत प्रमुख उपस्थित होते.